सध्याच्या सीआयडी चौकशीत मोठी अपडेट। व्हीएसआर कंपनीच्या सिंग पिता पुत्राची चौकशी झाली। 3 दिवसांच्या चौकशीत धक्कादायक दावे काय? अपघाताला कारणीभूत कोण? चूक कुणाची? राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघात प्रकरणी सीआयडीचा तपास सुरू आहे। या संदर्भात व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही.के. सिंग आणि मुलगा रोहित सिंग यांची चौकशी करण्यात आली। तब्बल 3 दिवस ही चौकशी सुरू होती। यात सिंग पिता पुत्रांनी काय माहिती दिली, अपघाताला कोण कारणीभूत असल्याचा दावा सिंग यांनी केलाय, तसंच पायलटबाबत सिंग यांनी सीआयडीला काय सांगितलं, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। अजित पवारांच्या अपघाताला 1.25 महिना उलटला तरी गुन्हा दाखल झालेला नाही। चौकशीला वेग यावा यासाठी एकीकडे रोहित पवार दिल्लीत ठाण मांडून बसलेत, तर दुसरीकडे सीआयडीच्या तपासाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। अजित पवारांसह 5 जणांचा बारामती विमानतळावर अपघात झाला। हे विमान ज्या कंपनीचं होतं त्या कंपनीचे मालक व्ही.के. सिंग आणि त्यांचा मुलगा रोहित सिंग यांची सीआयडीनं चौकशी केली। तब्बल 3 दिवस केलेल्या या चौकशीत नेमके कोणते मुद्दे समोर आलेत याबाबत सीआयडीनं गुप्तता पाळली आहे। पण या चौकशीनंतर एक मोठी अपडेट समोर आली आहे। त्यानुसार बारामती जवळ झालेल्या विमान अपघाताप्रकरणी पायलट सुमित कपूर याची चूक आहे असा दावा व्ही.के. सिंग यांनी केलाय। या अपघातात माझी काही चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा असा धक्कादायक जबाब व्हीएसआर विमान कंपनीचे मालक व्ही.के. सिंग यांनी सीआयडी समोर दिल्याचं समोर आलंय। दरम्यान अजित पवार यांचा विमान अपघात नसून घातपात असल्याचा आरोप करत रोहित पवारांनी रान उठवलंय। या प्रकरणात विमान कंपनी आणि त्याचा मालक सिंग पिता पुत्राबाबत रोहित पवारांनी गंभीर आरोप केलेत। यात कुणाला वाचवायचा प्रयत्न केला जातोय असा सवालही रोहित पवारांनी केलाय। त्यासाठी रोहित पवारांचा लढा आता दिल्ली दरबारी पोहोचलाय। पण व्ही.के. सिंग यांच्या या जबाबामुळे तपासाला नवं वळण मिळणार असल्याचं बोललं जात आहे। सीआयडी चौकशी दरम्यान सिंग यांनी अपघाताच्या वेळी नेमकी काय परिस्थिती होती याबाबत सविस्तर माहिती दिली आहे। व्ही.के. सिंग यांनी आपल्या जबाबात स्पष्टपणे नमूद केलंय की वैमानिक सुमित कपूर याच्याकडून झालेल्या चुकीमुळेच हा भीषण अपघात घडला असावा असं सांगत तपासात सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे। तर रोहित पवारांनी हे दावे खोडून काढलेत। वैमानिकाची मानसिक शारीरिक स्थिती नीट होती अशी माहिती मिळाल्याचं रोहित पवार बोलतायत। त्यामुळे वैमानिकावर दबाव होता का आणि व्ही.के. सिंगला वाचवण्याचा प्रयत्न का होतोय असा सवाल रोहित पवारांनी केला। कपूर हा जो पायलट होता, पूर्वी दारू प्यायचा वगैरे हे सगळे पुरावे आम्ही तिथे दिलेले आहेत, पण आम्हाला जी माहिती मिळालेली आहे की अजितदादांचं विमान उडवत असताना त्यांच्या रक्तात कुठेही दारू नव्हती, ड्रग्ज नव्हते आणि विषही नव्हतं। त्यामुळे हे जे काही आम्हाला कळालं हे कदाचित उद्या जाऊन तपास यंत्रणा स्पष्टपणे तिथं सांगतील। मग काही दारू न पितासुद्धा हा जो कपूर आहे त्याने जे काही केलं असेल ते का केलं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीच्या खोलामध्ये आपल्याला जावं लागेल। दबाव होता का आणि व्ही.के. सिंगला का तिथं वाचवलं जातं आहे असा सुद्धा आम्हाला प्रश्न आहे। एक आहे की मी सातत्याने सांगतोय की मला व्ही.के. सिंग आणि व्हीएसआरचं काही घेणं देणं नाही आहे, पण व्हीएसआरच्या विमानामध्ये दादा प्रवास करत असताना विमान हे पाडण्यात आलं का पडलं हा माझा साधा सोपा त्या ठिकाणी प्रश्न आहे। मग व्ही.के. सिंगचा तपास ज्या दिशेने चालला आहे आम्हाला कुठंतरी वाटतं की व्ही.के. सिंग आणि व्हीएसआरला वाचवलं जाते का? कारण व्ही.के. सिंगला जर धरलं, व्ही.के. सिंगला जर ताब्यात घेतलं तर व्ही.के. सिंग काही लोकांची नावं घेईल म्हणून कुठेतरी काही लोकांना भीती वाटते असं आम्हाला वाटतं। आता एक तुम्ही समजून घ्या की त्याच्या मुलाच्या लग्नामध्ये कुणीही जाऊ शकते हे मी समजू शकतो, पण आज जे सत्तेत आहेत ते लोक जर रोहित सिंगच्या लग्नात गेले असतील, तिथं लग्नामध्ये आहूजा नावाचा जो सिंगर आहे, काही दिवसांपूर्वी तुम्ही बघितलं असेल पुणे आणि मुंबईमध्ये जेव्हा तो आला होता ते व्हीएसआरच्याच विमानाने आला होता। रोहित सिंगच्या लग्नामध्ये आहूजाली गाणं गात असताना त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल तर होतेच, त्याच्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र असणारा जे एस.एन. शर्मा का काहीतरी त्याचं नाव आहे तो सुद्धा त्या पार्टीला नाही तर त्या लग्नाला होता आणि त्या लग्नाला अजून मोठे मोठे नेते तिथं होते। मी प्रफुल्ल पटेलांना त्या ठिकाणी विनंती केलेली की तुम्ही जर अजितदादांच्या एवढं जवळ असाल आणि तुम्ही त्या पार्टीला त्या लग्नाला होताच, पण लोकांसमोर येऊन जरा नावं तर सांगा त्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी कोण होतं। दरम्यान रोहित पवार सध्या दिल्लीत आहेत। अजित पवारांच्या अपघात प्रकरणात चौकशीसाठी आवाज उठवण्याची विनंती करण्यासाठी रोहित पवारांनी दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेत रोहित पवारांनी राज्यसभेत अपघाताचा मुद्दा उपस्थित करण्याबाबत चर्चा केली आणि विनंती केली। तसंच सपाचे खासदार अखिलेश यादव यांचीही भेट घेतली।
खासदार धर्मेंद्र यादव यांच्याशीही चर्चा करत संसदेत आवाज उठवण्याची त्यांनाही विनंती केली. दरम्यान सीआयडी तपासाचा पुढचा भाग म्हणून ब्लॅक बॉक्स आणि एटीसी आणि पायलटचं शेवटचं संभाषण या मुद्द्यांची पडताळणी सीआयडी कडून सुरू आहे. पण व्ही.के. सिंग यांनी दिलेल्या जबाबामुळे पायलटकडून नेमकं काय आणि का घडलं हे शोधण्याचं मोठं आव्हान सीआयडी समोर असणार आहे. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.